रायगडमध्ये अजित पवारांनी अमोल कोल्हेंवरती जोरदार निशाणा साधला। अमोल कोल्हेंसारखा सेलिब्रिटी उमेदवार देणं ही आमची देखील चूक असल्याचं अजित पवार म्हणाले। अमोल कोल्हेंना मी आणि वळसे पाटलांनी निवडून आणलं, पण मध्येच राजीनामा द्यायला निघाले असं म्हणत अजितदादांनी कोल्हेंवरती टीकास्त्र सोडलं। त्यांचा राजकारण हा पिंडच नाहीये। आम्ही राजकारणी लोक काय करतो, एखादा उमेदवार आम्हाला पराभूत करता येत नसेल तर मग सेलिब्रिटी काढायची। खोटं नाही सांगत, तुम्ही देशात बघा, आता काही ठिकाणी हेमा मालिनी उभे राहतात की नाही, निवडून येतात। काही ठिकाणी सनी देओल उभा राहतो, धर्मेंद्र उभा राहतो, गोविंदा उभा राहतो। काय ह्यांचा राजकारणाशी संबंध आहे? राजेश खन्ना, शत्रुघ्न सिन्हा, किती नाव देऊ? एवढे नटी पण उभे राहते, नट पण उभे राहतात। आणि का एकदा मला वाटतं अमिताभ बच्चनला पण उभं केलं होतं आणि निवडून आले होते, आणि मग नंतर म्हणले नाही राव, हे आपलं काम नाही, राजीनामा दिलं सोडून। मित्रांनो, शेवटी त्यांना त्या भागातली विकासाची कामं करायला आवड आहे का? थोडे दिवस आपल्याला पण नवीन माणूस आला, याला चांगला दिसायला पिळबिळ मिशावर मारला की काय दिसतंय राजबंडा घडी, आणि ते आपण देतो, बटणं दाबतो। त्याच्यात आमच्याही चुका आहेत। मलाही वाटलं वक्तृत्व चांगलं आहे, दिसायला राजबंडा आहे, त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करतील। परंतु मित्रांनो, नंतर 2-2.5 महिने 2च महिने झाले, 2 वर्ष झाली, आणि नंतर ते मला म्हणायला लागले की दादा मला राजीनामा द्यायचा। म्हणलं राव, जनतेने 5 वर्ष निवडून दिलं, 2 वर्षातच राजीनामा द्यायचा? लोक जोड्याने मारतील राव आपल्याला, असं करू नका। काय अडचण काय नाही, मी कलावंत आहे दादा, माझ्या वेगवेगळ्या प्रकारचे नाटक असतात, चित्रपट असतात, त्याच्यावर परिणाम होतोय दादा।